Hello friends, today we are going to see two homeworks on reading graph of pie diagram. वृत्तालेख याच्यावरचे आपण वृत्तालेख वाचनाचे काही दोन प्रश्न आज आपण होमवर्कसाठी बघणार आहे. खरं तर मी हे सोडवणारच नाही. आय एम नॉट गोइंग टू सॉल्व हिअर. जस्ट आय एम टेलिंग द फॉर्म्युली टू सॉल्व दीज एक्झाम्पल्स. पहा हे कसं आहे. पहिल्यांदा त्यांनी ही एक दिलेली आहे, लक्षात घ्या, एक फिगर दिलेली आहे, याला पाय डायग्राम असं म्हणतो. दीज आर द सेंट्रल अँगल्स. हां, काही जी वर्कर्स आहेत लक्षात घ्या, हे काही ते दिलेलं आहे. इफ द टोटल वर्कर्स इज 1000, टोटल वर्कर्स एकूण कामगार किती आहेत बघा सर, 10,000 दिलेले आहेत. तर हाऊ मेनी ऑफ देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन, ह्याला आपण घेतोय सर. दिस इज फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. मग फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शनसाठी आपण काम करतोय, तर हाऊ मेनी ऑफ देम म्हटलंय, तर हाऊ मेनी ऑफ देम, तर त्याला आपण काय म्हणूया, एक्स म्हणूया सर. ह्या 10,000 मधले किती लोक कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये असतील. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. डू यू नो द फॉर्म्युला? व्हॉट इज द फॉर्म्युला? थीटा इज इक्वल टू, राईट, थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर, नंबर ऑफ स्कोर divided by total scores, divided by total scores into 360. फॉर्म्युला. मग आता याच्यावर किंमत भरायची. फॉर कन्स्ट्रक्शन व्हॉट इज द थीटा? 72 डिग्री. थीटा इज इक्वल टू 72 डिग्री. इट इज इक्वल टू, बरोबर, इंटू दिस इज 360 डिग्री. नाव नंबर ऑफ स्कोर अँड टोटल स्कोर्स. टोटल वर्कर्स दिलेत सर 10,000. टोटल वर्कर्स दिलेले आहेत 10,000. एकूण कामगार 10,000. त्यापैकी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये किती आहेत? 10,000 पैकी तर ते एक्स आहेत. यू हॅव टू सॉल्व दिस. मग हे सोडवत असताना कसं येणार सर? हे 10,000 वर जाणार, 360 खाली येणार. म्हणजे इथं कसं होईल? मी सोडवून दाखवणार नाहीये सर, तुम्हीच करायचं हे. मी आय एम नॉट गोइंग टू सॉल्व दिस. दिस इज एक्स. 10,000 वरती आले, 72 इंटू 10,000 आणि इंटू 360 चे डिवायडेड बाय 360. यू हॅव टू सॉल्व दिस. यू विल गेट द व्हॅल्यू 2000. येते की नाही बघा. त्याचं उत्तर जे आहे ते फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन या बांधकामाच्या मध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये एक 2,000 लोक या ठिकाणी 10,000 पैकी कामाला आहेत, असा त्याचा अर्थ आहे. आणि सोडवण्याची ही मेथड लक्षात घ्या. ओके, पहा येईल कधी बघा सर, होमवर्कच आहे. हां, हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन ॲडमिनिस्ट्रेशन. आता सर लक्षात घ्या, हाऊ मेनी वर्कर्स म्हटले सर, मग इथे या हाऊ मेनी वर्कर्स ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये काम केलेत. वाय, ह्याला वाय म्हणा सर. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. हा नंबर 2 बघा सर. काय अँगल आहे? 36 डिग्री. थीटा किती आहे बघा? 36 डिग्री. हां, तो आपण घेऊया. फॉर्म्युला तर लिहूया सर, लक्षात घ्या. म्हणजे कसं होईल बघा सर, फॉर्म्युला आपण लिहितोय. थीटा इज इक्वल टू, थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर डिवायडेड बाय टोटल स्कोर इंटू 360. ॲडमिनिस्ट्रेशन मधलं अँगल किती आहे बघा? थीटा सेंट्रल अँगल 36 डिग्री. इट इज इक्वल टू 360 डिग्री आहे बरं का सर. न आता किती त्यांनी विचारले? हाऊ मेनी वर्कर्स इन ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये वर्कर्स किती घेतलेत आम्ही? वाय विचारले. टोटल वर्कर्स किती आहेत? दिलेत 10,000. 10,000 लक्षात घ्या. इंटू 360. आता मी हे सांगण्याची गरज नाहीये की हे मगाशी दाखवले 10,000 वरती घ्या, 360 खाली घ्या, वायची व्हॅल्यू काढा. हे जे खाली असेल तर इकडे वर येईल, हे वर असेल तर इकडे खाली येईल. हे करून दाखवले. सेम लाईन मध्ये आन्सर 1000 येईल. 1000 वर्कर्स आर इन ॲडमिनिस्ट्रेशन. येते की नाही बघा. दिस इज द होमवर्क. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स? लक्षात घ्या, पर्सेंटेज ऑफ वर्कर्स म्हणजे 100ला किती? लक्षात घ्या सर, पर्सेंटेज ऑफ वर्कर्स हा फार शब्द महत्वाचा आहे सर. पर्सेंटेज ऑफ वर्कर्स वरून तुम्हाला काय कळलं की टोटल वर्कर्स जर 100 असतील, टोटल वर्कर्स 100 इथं दिले सर, लक्षात घ्या, असतील तर प्रोडक्शन मधले किती?
वर्कर्स इन प्रोडक्शन, बरोबर सर, वर्कर्स इन प्रोडक्शन किती, बरोबर सर, वर्कर्स इन प्रोडक्शन, वर्कर्स इन प्रोडक्शन किती, तर ते झेड मानूया. पर्सेंटेज ऑफ वर्कर्स म्हणजे काय, टोटल वर्कर्स जर 100 असतील तर प्रोडक्शन मधले वर्कर्स किती असतील, तर ते झेड मानूया. इट्स अ पर्सेंटेज. इट्स क्वाइट इझी. अगेन द फॉर्म्युला इज द सेम. फॉर्म्युलामध्ये काही चेंजेस नाही आहे सर. म्हणजे कसं होईल सांगा सर, थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स डिवायडेड बाय टोटल स्कोर्स, टोटल स्कोर्स. म्हणजे लक्षात घ्या, थीटा बरोबर ती संख्या भागिले एकूण संख्या गुणिले 360, बरोबर सर, हा फॉर्म्युला. ती संख्या भागिले एकूण संख्या. मग या ठिकाणी थीटा किती आहे प्रोडक्शन मधला, हा प्रोडक्शन लक्षात घ्या, प्रोडक्शन मधला हा अँगल आहे सर, लक्षात घ्या. दिस इज द थर्ड वन. किती आहे 90, म्हणजे इथं आलं सर 90 डिग्री, बरोबर. इट इज इक्वल टू, आता सर 360 राहणारच, तो काही चेंज नाही होणार, 360 डिग्री. आता टोटल स्कोर किती आहे, टोटल वर्कर्स आता 10,000 नाही आहेत, पर्सेंटेज काढायचं आहे आपल्याला. 100 वर्कर्स असतील तर प्रोडक्शन मध्ये वर्कर्स 100 पैकी किती, म्हणजे आता टोटल वर्कर्स 100 झाले, पर्सेंटेज काढतोय ना आपण, पर्सेंटेज म्हणजे 100 आला किती, म्हणजे टोटल वर्कर्स झाले 100. मग टोटल वर्कर्स 100 असतील तर प्रोडक्शन मध्ये किती असतील, झेड हे घेतले आपण. 100 पैकी किती म्हणजे पर्सेंटेज, हे आपण सोडवायचं, लक्षात घ्या. हे 100 वर घ्यायचे, 360 खाली घ्यायचे, 25% हे आन्सर येणार आहे सर, येते की नाही पहा. तर या पद्धतीनं या ठिकाणी फक्त फॉर्म्युला आपण वापरला. हे नीट लक्ष द्यायला पाहिजे. पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन, पर्सेंटेज ऑफ वर्कर्स म्हणजे या ठिकाणी कामगारांची टक्केवारी, म्हणजे 100 कामगार असतील तर प्रोडक्शन लाईन मध्ये किती कामगार असतील. टोटल वर्कर 100 झाले, 10,000 नाही, लक्षात घ्या. टोटल वर्कर आता 100 इथे, तर प्रोडक्शन मध्ये 100 पैकी किती येतील, तर ते झेड. हे तुम्हाला इथं कळलं की झालं, हे सॉल्व्ह करायला लागेल. आन्सर हिअर 25%. ओके, तर दिस इज द होमवर्क. ह्याच्यामधलं आता त्यांनी विचारलं नाही, सोडून द्या. इलेक्ट्रिसिटी, ॲग्रिकल्चरल, फूड वगैरे, हॉटेल्स. म्हणजे हे काय दर्शवतंय की टोटल कामगार जे आहेत 10,000 कामगार असतील तर काही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहेत, काही हॉटेल्समध्ये आहेत, काही उत्पादनामध्ये आहेत, काही प्रशासनामध्ये आहेत, काही इलेक्ट्रिसिटी विद्युत क्षेत्रामध्ये आहेत, काही शेती क्षेत्रामध्ये आहेत आणि काही अन्न धान्य पिकवण्यामध्ये आहेत. लक्षात घ्या, फूड तयार करण्यामध्ये काही आहे. आणि ते असे कामगार कुठल्या कुठल्या क्षेत्रात कसे कसे आहेत तर त्याचं हे तुम्हाला त्यांनी दाखवलंय. लक्षात घ्यायच्या पाय डायग्रामच्या. आणखीन एक आपण होमवर्क बघणार आहोत, जो मी करणार नाहीये, आणखीन एक थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. पहा, उत्तर आलेत का? ओके, पहा सर, हे काय इन्व्हेस्टमेंट आहे. एका फॅमिलीनी शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेत, पोस्टात इन्व्हेस्ट केलेत, बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेत, म्युच्युअल फंडात काही पैसे गुंतवलेत आणि काही इममुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे बिल्डिंग वगैरे, प्लॉट्स, शेती याच्यामध्ये काही गुंतवणूक इममुव्हेबल प्रॉपर्टी त्यांनी केलेली आहे. लक्षात घ्या. मग अशी त्यांनी या पद्धतीनं इतकं त्यांनी असे केलेत. आता पाहूया सर काय काय त्यांनी म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट काढा. पुन्हा फॉर्म्युलाच आहे सर. म्हणजे कसं होईल सांगा सर, इथे पुन्हा थीटा इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय सोडायचा नाही सर, नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे ती संख्या, नंबर ऑफ स्कोर्स डिवायडेड बाय टोटल स्कोर्स, एकूण संख्या, इंटू 360. ह्याला सोडायचं नाही सर या फॉर्म्युल्याला. आता किती होईल सांगा, इफ द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इज ₹2000. शेअर्स मध्ये जायचं आहे सर, या इकडे शेअर्स 1 नंबर. आता शेअर्सची अँगल किती आहे बघा, थीटा सेंट्रल अँगल 60 आहे, 60 डिग्री. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज 2000 आणि टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी विचारली आहे. मग ही जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ती आपण एक्स मानूया, टोटल इन्व्हेस्टमेंट एक्स मानू. मग टोटल इन्व्हेस्टमेंट आपण एक्स टोटल खाली लिहायचं, टोटल इन्व्हेस्टमेंट खाली, आणि शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट 2000 इंटू 360 डिग्री. आता सर हे कसं करायचं, हे अवघड आहे की नाही सांगा.
हे एक्सला वर घ्यायला पाहिजे. मग एक्सला वर घ्यायचं, 60ला खाली घ्यायचं. खालचं वर, वरचं खाली. राईट साईडहून लेफ्टला जाताना खालचं वर जातंय, वरचं खाली जातंय. म्हणजे इथं कसं होईल बघा सर, एक्स इज इक्वल टू 2000 डिवायडेड बाय 60 इंटू 360. आणि हे तुम्ही सॉल्व्ह केलं की तुम्हाला उत्तर मिळणार आहे 12,000. टोटल इन्व्हेस्टमेंट किती होईल सांगा सर, 12,000 रुपीज. तर अशा प्रकारचं सर ही एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. इथे बघा बरं सर, हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक. बँकेत किती पैसे जमा केले लक्षात घ्या सर. बँकेमध्ये कुठे आहे बँक बघा सर, इथे आहे डिपॉझिटेड इन बँक नंबर 2. मग आता इथे बघा सर, डिग्री किती आहे 90. पुन्हा फॉर्म्युला थीटा इज इक्वल टू लक्षात घ्या इंटू 360 आहे बरोबर डिग्री. तर या ठिकाणी थीटा डिग्री, इथे कसं आलं नंबर ऑफ स्कोर्स डिवायडेड बाय टोटल स्कोर्स. टोटल स्कोर्स. आता थीटा किती आहे बघा सर, डिपॉझिट थीटा किती आहे डिपॉझिटचा 90 डिग्री. म्हणजे इथं आलं सर 90 डिग्री. इट इज इक्वल टू इंटू 360 आहे सर बरोबर सर. हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड, ह्याला आपण काय म्हणूया सर, किती अमाऊंट. तर ह्याला आपण काहीतरी नाव देऊया वाय. हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक, तर वाय अमाऊंट डिपॉझिटेड. टोटल अमाऊंट किती आहे, तर टोटल अमाऊंट एक्स आहे. ही इथे येईल सर टोटल अमाऊंट, टोटल इन्व्हेस्टमेंट ती 12,000 आहे. आन्सरमध्ये दिले मी. ही एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे, 12,000 येणार आहे. 12,000 मी इथं भरली. टोटल स्कोर 12,000. आता हे जर सोडवलं तुम्ही तर तुम्हाला येईल 12,000 तिकडे घ्या, 360 खाली घ्या, 12,000 वर जाईल, 360 खाली येईल. बघा बरं मी काय सांगायला पाहिजे का, इट इज इक्वल टू वाय. म्हणजे 90 इंटू 12,000 डिवायडेड बाय 360. हे सोडवलं की तुम्हाला सर बँकेमध्ये तुम्ही किती अमाऊंट ठेवली हे कळेल. याचा आन्सर येणार आहे 3,000 रुपीज. राईट नाव आणखीन बघा सर, आणखीन 2 आहेत या इकडे. इथे 3rd आणि 4th आहे. बघा सर इथे कसं करता येईल आपल्याला. 4थं सोपं आहे, ते पहिलं घेतो. थोडं अवघड आहे, हे नंतर घेतो. हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन पोस्ट. पोस्टामध्ये किती अमाऊंट लक्षात घ्या या ठिकाणी घेतलेली आहे पोस्टामधली. तर पोस्टामधली जी अमाऊंट आहे लक्षात घ्या सर, तर इथं मी याला झेड म्हणतो सर. पोस्टामधली अमाऊंट झेड इन्व्हेस्ट केलेली आहे पोस्टामध्ये. मग आपला फॉर्म्युला कसा येईल बघा सर, थीटा इट इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स, म्हणजे ती संख्या, नंबर ऑफ स्कोर्स डिवायडेड बाय टोटल स्कोर्स, एकूण संख्या, इंटू 360 डिग्री. हे डिग्री. आता या ठिकाणी पोस्टसाठी किती आहे सर, 30 डिग्री आहे बघा सर. फोर्थसाठी किती आहे, जर आपण क्वेश्चन मध्ये गेलो तर 30 डिग्री आहे. नंबर ऑफ स्कोर्स आणि टोटल स्कोर्स. आता या ठिकाणी पोस्टामध्ये किती इन्व्हेस्ट केलेत, तर झेड इन्व्हेस्ट केले म्हणायचं आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 12,000. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा सर, 12,000 ही, आणि इंटू 360. आता हे सॉल्व्ह केलं की तुम्हाला उत्तर येईल ते 1,000 यायला पाहिजे. ते किती यायला पाहिजे, 1,000. हे सॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करू शकाल. इथं कसं आहे बघा सर, इथे करत असताना पहा, हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन इमोव्हेबल प्रॉपर्टी दॅन म्युच्युअल फंड. मग इमोव्हेबल प्रॉपर्टीमध्ये तुम्ही किती पैसे इन्व्हेस्ट केले आणि म्युच्युअल फंडात किती पैसे इन्व्हेस्ट केले ते काढायला पाहिजे. मग इमोव्हेबल प्रॉपर्टीमध्ये समजा आपण ₹m इन्व्हेस्ट केले आणि म्युच्युअल फंडामध्ये समजा आपण ₹n इन्व्हेस्ट केले, ₹n. बघा सर समजते का, इमोव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे प्लॉट्स, बिल्डिंग, लक्षात घ्या, फार्म्स, ह्याच्यामध्ये तुम्ही ₹m इन्व्हेस्ट केले. म्युच्युअल फंड प्रकारचा एक इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामुळे तुम्ही ₹n इन्व्हेस्ट केले. मग म्युच्युअल फंडापेक्षा इमोव्हेबल प्रॉपर्टीमध्ये किती जास्त खर्च केले असं त्याला म्हणायचं आहे. तर हे कसं काढता येईल सर, टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 12,000 जी आपल्याला इथं कळते टोटल इन्व्हेस्टमेंट.
मग ह्याच्यावर आपल्याला जायचं आहे, 2 वेळेला फॉर्म्युला वापरावा लागेल सर, लक्षात घ्या इथे 2 वेळेला फॉर्म्युला वापरायला लागेल. म्हणजे कसं होईल बघा सर, थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स इंटू टोटल स्कोर्स इंटू 360. आणि हे पहिलं कोणासाठी, इमोव्हेबल प्रॉपर्टीसाठी सर, लक्षात घ्या. हे दिस इज फॉर इमोव्हेबल प्रॉपर्टी, दिस इज फॉर म्युच्युअल फंड. ओके, हे इथे पण पुन्हा फॉर्म्युला येणार सर, थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स, ती संख्या, डिवायडेड बाय, लक्षात घ्या, टोटल स्कोर्स इंटू 360. मी किती येणार बघा सर, या ठिकाणी बघा ह्याच्या इमोव्हेबल प्रॉपर्टीसाठी 120 आहे. इमोव्हेबल प्रॉपर्टीसाठी 120 हा सेंट्रल अँगल आहे. म्युच्युअल फंडासाठी 60 आहे. म्युच्युअल फंडासाठी किती आहे बघा सर, 60 आहे. आणि इंटू 360 आहे सर, हा इट इज इंटू 360 आहेच. टोटल स्कोर किती आहे, म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 12,000. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 12,000. मग आता इमोव्हेबल प्रॉपर्टीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे, M रुपीज. आणि म्युच्युअल फंडामध्ये किती आहे सांगा, N रुपीज. हे सॉल्व्ह करा. मग इथे लक्षात घ्या, तुम्ही M ची व्हॅल्यू काढा. M ची व्हॅल्यू, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ M हिअर, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ N हिअर. म्हणजे इथं तुम्हाला घेता येईल सर. म्हणजे तुम्हाला M ची व्हॅल्यू कशी येणार, 12,000 वर जातील सर हे असे. म्हणजे इट इज इक्वल टू M. मग इथं 120 इंटू 12,000 डिवायडेड बाय 360. इथे पण तसंच होणार सर. हे इथं N काढता येईल तुम्हाला, बरोबर आहे. कसं होणार, 60 इंटू 12,000 आणि हे 360 खाली येईल, बरोबर. आता हे सॉल्व्ह केलं. मग M ची व्हॅल्यू किती येते सर, तर M ची व्हॅल्यू 4,000 येते सर. तुम्हाला इमोव्हेबल प्रॉपर्टीमध्ये तुम्ही किती इन्व्हेस्ट केलेत, 4,000. म्युच्युअल फंडात किती केले, 2,000. किती जास्त केले, म्हणजे तरी मोर मनी, हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड. मोर मनी इन्व्हेस्ट करण्याकरता लक्षात घ्या, ह्याची वजाबाकी करायची. म्हणजे ऍक्च्युअली ह्याची M ची व्हॅल्यू 4,000 येणार. इमोव्हेबल प्रॉपर्टीमध्ये तुम्ही 4,000 रुपये इन्व्हेस्ट केले. इथे म्युच्युअल फंडामध्ये 2,000 इन्व्हेस्ट केले. किती जास्त केले, तर 4,000 मायनस 2,000 इट इज इक्वल टू 2,000. म्हणजे लक्षात घ्या, आन्सर इज 2,000. याचं उत्तर किती येणार आहे, 2,000. याचं उत्तर येणार आहे 4,000. याचं येणार आहे 2,000. 4,000 इमोव्हेबल प्रॉपर्टीमध्ये. इथं लक्षात घ्या, म्युच्युअल फंडामध्ये 2,000. म्हणजे किती एक्स्ट्रा केले, तर इथं 4,000 आहे, इथं 2,000 आहे. म्हणजे इमोव्हेबल प्रॉपर्टीमध्ये 2,000 एक्स्ट्रा केले. 4,000 मायनस 2,000 इज इक्वल टू 2,000 असं घ्यायला लागेल. दिस इज द व्हॅल्यू ऑफ M अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ N. हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड, तर इथं हे तुमचं उत्तर कट होईल सर. इथं हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इथं कट होऊन येणार, लक्षात घ्या. तर इथे येणार 2,000 रुपीज, बरोबर सर. 2,000 रुपीज इज इन्व्हेस्टेड, लक्षात, इज मोर इन्व्हेस्टेड, इज 2,000. हाऊ मच मोर मनी, 2,000 इज मोर इन्व्हेस्टेड, 2,000 इज मोर इन्व्हेस्टेड इन मोव्हेबल प्रॉपर्टी दॅन इन म्युच्युअल फंड. असं तुमचं उत्तर येईल लास्टचं, लक्षात घ्या. आणि हे कसं काढलं 2,000, तर M मायनस N. M ची व्हॅल्यू किती आली सांगा, 4,000. N ची व्हॅल्यू किती आली, 2,000 आफ्टर दिस कॅल्क्युलेशन. बघा आपल्याला समजतंय का, खूप छान अशा प्रकारचं हे होमवर्क आहे. एकच फॉर्म्युला आहे सर, काय सांगा, थीटा इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स डिवाइड बाय टोटल स्कोर इंटू 360. थीटा म्हणजे ती संख्या भागिले एकूण संख्या बरोबर 360. आणि हे जे टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ते आपण सुरुवातीलाच काढतोय. इथे टोटल इन्व्हेस्टमेंट काढून घेतो आपण स्टार्टलाच. तर म्हणजे पुढची गणितं सगळी सोपी जातात. ह्या मगाच्या गणितामध्ये फक्त पर्सेंटेज याला फक्त त्रास होतो. पर्सेंटेजला टोटल 100 घ्यायचं खाली आणि मग वरती येणार काय ते. पर्सेंटेज काढताना टोटलच्याला 100 घ्यायचं, इतकंच सर. तर हे होमवर्कची 2 गणितं आहेत, त्याला आपण ग्राफ रिडिंग म्हणतो. आणि या होमवर्क बरोबरच आपलं इथं ग्राफ रिडिंग संपतंय. आता आपला लास्ट टॉपिक राहील ड्रॉ पाय डायग्राम.
म्हणजे वृत्तालेख काढणे. खूप छान टेक्निक आहे. पाहूया आपण पाय डायग्राम.